संचेती हॉस्पिटलने आपल्या कार्याची 60 वर्षे पूर्ण केले. या निमित्ताने विविध योजना जाहीर केल्या. अद्ययावत ऑर्थोकेअर सुविधा, अत्याधुनिक AI इनोव्हेशन लॅब, AI चलित डायग्नोस्टिक व रिहॅबिलिटेशन तसेच मोबाईल ऑर्थोकेअर युनिट्स, याचप्रमाणे AI प्रेरित सॅनबो मॅस्कॉटचे अनावरण करण्यात आले. यावेळी ॲडव्हान्स ऑर्थोकेअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर यशवंत शिवण्णा, विपणन संचालक रुपल संचेती, हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर पराग संचेती, संस्थापक पद्मश्री डॉक्टर KH संचेती, शैक्षणिक संशोधन प्रमुख डॉक्टर अशोक श्याम, ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशनचे डॉक्टर लवनीश त्यागी, त्याचप्रमाणे फिजिओथेरपीचे विभाग प्रमुख डॉक्टर दर्शिता नरवाणी उपस्थित होते. मी डॉक्टर पराग संचेती, चेअरमॅन संचेती हॉस्पिटल. 12 डिसेंबर 1965 साली एक 10 बेडचं हॉस्पिटल जंगली महाराज रोडला डॉक्टर के संचेतींनी चालू केलं. ते आज 12 डिसेंबर 2025 साली 300 बेडचं झालेलं आहे आणि आज 60 वर्ष संचेती हॉस्पिटलला पूर्ण होत आहेत. 6 डिकेड्स ऑफ एक्सिलन्स, 6 डिकेड्स ऑफ हिलिंग असं आपल्याला म्हणता येईल. आणि 60 वर्षात पुण्यामध्ये जी काही एक ऑर्थोपेडिक केअर संचेती हॉस्पिटलनी दिली, दॅट इज सेकंड टू नन. संचेती हॉस्पिटल हे पुण्यातलं नव्हेच तर अख्ख्या भारतातलं पहिलं ऑर्थोपेडिक स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि त्याला आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्याच्या पुढे काय जर तुम्ही विचारलं तर गेटिंग टेक्नॉलॉजी टू हील पेशंट्स, टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑर्थोपेडिकचे रुग्ण आम्ही कसे लवकर बरे करू शकू, ही एक आमच्या मनात खूप मोठी इच्छा आहे. आणि त्याचबरोबर एक सोसायटीला परत देणं, गिव्हिंग बॅक इज अनदर थिंग विच वी विल डेव्हलप अँड जास्त प्रमाणात आम्ही करू. मोठ्या सरांनी पोलिओचे कॅम्प्स केले, त्याच्यानंतर इंडस्नीचा शोध घेतला, त्याचबरोबर बऱ्याच रुग्णांना त्यांनी अगदी अल्प दरात ट्रीटमेंट दिली. तेच ध्येय पुढे नेऊन आम्ही टू ट्रीट ऑल स्ट्रॅटाज ऑफ सोसायटी हे मनात ठेवून जास्तीत जास्त रुग्णांना कशी हाय क्वालिटी केअर देता येईल ॲट अन अफोर्डेबल कॉस्ट, हे आमचं पुढचं 60 वर्षाचं ध्येय आहे. संचेती हॉस्पिटलचं फिजिओथेरपी डिपार्टमेंट अभिनव बिंद्राच्या हस्ते जस्ट 2 महिन्यापूर्वी चालू झालं. या डिपार्टमेंटमध्ये खास करून रोबोटिक टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, जे पॅराप्लेजिक्स, हेमिप्लेजिक्सना फिजिओथेरपी देऊन चालवू शकतात. त्याचबरोबर स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशन, स्पोर्ट्स इंजरी ह्याचंही नवीन इक्विपमेंट उपलब्ध आहे. अंडर वॉटर ट्रेडमिल आहे. त्याचबरोबर वेगळे इक्विपमेंट जेणेकरून मसल्स जास्त स्ट्रॉंग केले जातात, पेशंटची परफॉर्मन्स ॲबिलिटी ही वाढू शकतो, असेही इक्विपमेंट आमच्याकडे आहेत. आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं 15,000 स्क्वेअर फूटवर डेव्हलप केलेलं हे रिहॅब डिपार्टमेंट इज वन ऑफ इट्स काइंड.